महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात वांद्रे येथील एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला होता। सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरमधील नागरिकही या मोर्चात सहभागी झाले होते। विकासक सोसायटी आणि एसआरएचे भ्रष्ट अधिकारी यांच्या गैरकारभाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिल्याचं मनसे नेते देशपांडे यांनी सांगितलं। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। संदीप देशपांडे आहेत सर, शेकडो या ठिकाणी रहिवासी जे आहेत ते आलेले आहेत। आता मोर्चा एसआरएच्या ऑफिसवर दाखल झाला, काय सांगा? आज 27 वर्ष झाली हे लोक बिचारे आहेत त्या स्थितीत आहेत। या लोकांना आज एखादा प्रेत जरी झालं तरी ते बाहेर काढण्याची अवस्था नाही। आज या लोकांनी करायचं काय? लोकप्रतिनिधी बघायला तयार नाहीत। इलेक्शनच्या वेळेला यांना फक्त आश्वासन दिलं जातं, नंतर यांच्याकडे कोण ढुंकून बघत नाही। कंटाळा आला त्यांना। आज 27 वर्ष झाले, त्यांनी किती दिवस त्याच घरी राहायचं आणि काय ह्या परिस्थितीत राहायचं? यावरती स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आणि एसआरएचे अधिकारी काय उत्तर देतात आणि या उत्तरांनी या स्थानिकांचं समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।